संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळाष्टमीच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने अमरावती शहरात संत गाडगेबाबा यांच्या प्रांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा चांगल्या प्रमाणात दरवर्षी कार्यक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे मराठी नृत्यकला व तसेच संगीतमय कलाकारांच्या माध्यमातून युवा वर्गात व संपूर्ण अमरावती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा या विदर्भस्तरीय दहीहंडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आमचे रिपोर्टर नासिर शहा यांनी चर्चा केली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी आम्ही दरवर्षीप्रमाणे विदर्भस्तरीय दहीहंडीचे आयोजन करत असतो। त्याचप्रमाणे कलाकार मराठीमधील नृत्यकला व संगीतमय अशा कलाकारांना अमरावती शहरामध्ये आणून त्यांच्या कलागुणांची अमरावती शहरामध्ये चर्चा होत असते। हा कार्यक्रम असाच अमरावती शहरामध्ये चालू राहील आणि राहणार यावेळी संपूर्ण पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे। माझी सगळी संपूर्ण टीम, माझे पक्षाचे पदाधिकारी, सगळे माझे मित्र परिवार हा पूर्णपणे आम्हाला सपोर्ट करतो आणि सकाळपासून आम्ही गेल्या 8 दिवसापासून याचा पूर्ण पूर्वतयारी करत असतो। पण आज 1 दिवसामध्ये हा कार्यक्रम असतो। आज आम्हाला दिवसभर खूप त्रास झाला कारण की पावसाने मगाची खूप मोठी हजेरी लावली। त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की शक्य होते की नाही होत, पण ते पावसाने तेवढी उघाड दिली। त्याच्याबद्दल खूप छान झालं आणि कार्यक्रम खूप चांगल्या रीत्या पार पडला। संपूर्ण अमरावती शहरातूनच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उदयनराव ठाकरेंचे कार्यकर्ते आणि नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते मुंबईमध्ये या पार्श्वभूमीवर आज अमरावती शहरामध्ये उदयनराव ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सामूहिक दहीहंडी केली तर किती आनंद वाटला असता। निश्चितच ते जर आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार आहे, कारण की हा सण हा मराठी माणसासाठीच आहे, मराठी याच्यासाठीच आहे। महाराष्ट्रात राहणारा हा प्रत्येक मराठी असतो, तो जातीवर नसतो, तो मराठीवर असतो। हे सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे। सन्माननीय राजसाहेबांचे आम्ही सच्चे मनसैनिक आहे। त्याच्यामुळे इथे स्टेजवर आले, आमंत्रित पण केले, सगळे शिवसैनिक असो, सगळे मित्र परिवारच आहे आमचा। ते येणे न येणे अशातला भागच नाही आहे। शहराच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातून सुद्धा युवा वर्ग इथे जुळतोय, सगळ्यात महत्त्वाचं कौतुक खूप मोठ्या प्रमाणात आहे। ग्रामीण भागातून सकाळपासून इथं लोक येतात आहे, लोक दहीहंडीचा एन्जॉय करतात आहे, सगळ्या गोष्टी करतात आहे। मी खरोखर सगळ्यांच्या मनापासून आभार मानेल की त्यांनी एवढ्या पावसात पण ग्रामीण भागातून येऊन हजेरी लावली। आमचे पदाधिकारी असो, वरुड, मोर्शी, यवतमाळ, आमचे राजू दादा सगळे संपूर्ण प्रमाणातून आले। मी सगळ्यांचे खूप आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम घेत असताना परिश्रम करावा लागतो आणि कार्यक्रम हा यशस्वी झाला पाहिजे यासाठी सर्व अमरावती शहराचं लक्ष आहे। निश्चितच आपण कार्यक्रम घेत असतो तर आपल्याला परिश्रम करावाच लागतं। परिश्रमाशिवाय आपल्याला फळ भेटत नसते। शेवटी कसं असते, परिश्रम घेतल्याशिवाय कुठली गोष्ट होत नसते। आज अमरावती शहरामध्ये दहीहंडी स्पर्धा होता, या हिशोबाने अधिक सगळ्यात महत्त्वाचं मोठं करण्याचा प्रयत्न येणाऱ्या वर्षी कसं होईल। निश्चितच मी पुढल्या वर्षी या स्टेजवर नगरसेवक निवडून आल्यानंतर या दहीहंडीची शोभा खूप वेगळ्या पद्धतीची राहील। आपल्यासोबत शहर प्रमुख त्यांनी महानगरपालिका निवडणूक व्हायच्या अगोदरच आज एखादे गिफ्ट म्हणून आपल्याला मी येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं नगर अध्यक्ष नात्यांनी नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दहीहंडी स्पर्धाचं आयोजन करण्यात येईल। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तर मनसे शहराध्यक्ष श्री धीरजदादा तायडे यांना सर्वस्व क्रेडिट जाते आणि त्यांचे जे टीम मॅनेजमेंट आहे, टीम वर्क आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी इच्छाशक्ती आहे खूप छान वातावरण आहे। सगळ्यात मोठं अमरावती शहरातूनच नाही तर ग्रामीण भागातून सुद्धा हा दहीहंडी पाहायला सगळ्यात मोठा युवा वर्ग येतोय। नाही, पूर्ण जिल्ह्यातून नाही, विदर्भातले सर्व लोक आपल्या माध्यमातून विदर्भातही भरपूर जागी हा उत्सव आणि याची वाट असते। त्यामुळं जसा दहीहंडी उत्सव मोठा झाला आणि राजीभाऊंची उपस्थिती सर्व, त्याच्यामुळे हा साहजिकच मराठी उत्सव जो आहे हा मोठ्या आनंदाने साजरा करतो। आम्ही हा विचारच नाही करत, राजसाहेब जे आदेश देतील तो आमच्यासाठी अंतिम आदेश आहे। मुंबईच्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं उदयनराव ठाकरेंचे कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं मनसेचे कार्यकर्ते संपूर्ण एकत्र येऊन दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करत आहे। तेच सांगू राहिलो, आमची भूमिका राजसाहेबांची जी भूमिका आहे त्याच्यामुळं राजसाहेबांनी जी भूमिका घेतली त्याच्यात आम्ही राजीभाऊ युती होतील नाही होतील हा नंतरचा विषय आहे, पण राजसाहेबांची भूमिका आणि राजसाहेबांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे। आपल्यासोबत त्याचप्रमाणे राजभाऊ सुद्धा आहे, त्यांना सुद्धा विचारण्यासारख्या अमरावती शहरामध्ये दहीहंडीची स्पर्धा होत आहे, या हिशोबाने काय सांगसाल राजभाऊ? सगळ्यात महत्त्वाचं एक तर हा मराठी उत्सव आहे।
हा मराठी सण आहे आणि मराठी सण म्हणलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यामध्ये सहभागी होणार नाही असं होत नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहत असाल तर दहीहंडी ही मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या द्वारे अमरावती शहरामध्ये नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ही सगळ्यात मोठी दहीहंडी होतो, हे सगळ्यात मोठं कौतुक आहे। परंतु युवा वर्गातून सगळ्यात चांगला जोश पाहायला इथं मिळत आहे। अमरावती शहर तसं म्हणलं तर सन्मान्य राजसाहेबांचं लाडकं शहर आहे आणि अमरावती शहरातला युवक हा उत्स्फूर्तपणे मी आता मला जवळपास 5 वर्ष झाले ही दहीहंडी पाहायला येतो आणि या दहीहंडीमध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद आज जर तुम्ही पाहत असाल इतका पाऊस असताना सुद्धा जुडलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई अशा ठिकाणी सगळ्यात मोठा उद्धवराव ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते सामूहिक दहीहंडीचा उत्सव हा राबवत आहे, सगळ्यात मोठा जो कौतुक आहे। त्याचप्रमाणे आज अमरावती शहरामध्ये उद्धवराव ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते सामूहिक दहीहंडी घेतली असती त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला उत्साह निर्माण झाला असता। नाही, हा दहीहंडीचा उत्सव हा सामूहिक आहे। इथं कुठल्याही पक्षाचे कुणी मराठी व्यक्ती जर आले तर त्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर काल पाहिलं असेल की मराठीचा कलाकार, मराठीचा ऍक्टर किती स्वाभिमानी असावा। एक तुमच्या अमरावती शहरातली एक परप्रांतीय माजी खासदार ती म्हणाली की मराठीच्या भाषेवर राजकारण होते। अरे आम्ही काय नाही करावं, ही आमची मराठी भाषा आहे, पण या परप्रांतीय लोकांना मराठीचं महत्व समजणार नाही आणि म्हणून ते काहीतरी बोलून जातात आणि आपण ते व्हिडिओ आता व्हायरल होतोय की जो ऍक्टर त्यांनी बोलवला होता त्यांनी सुद्धा तिथे पाठ दाखवताना तो आता व्हिडिओ व्हायरल होता आणि मला असं वाटतं की मराठी लोकांसोबत या परप्रांतीय लोकांनी खाजवू नये। सगळ्यात महत्वाचं आज सकाळपासून पाण्याचं एवढं मोठं असताना सुद्धा पाणी सुद्धा मान्सून सुद्धा चालू आहे, परंतु युवा वर्ग इथून जो निर्माण झालेला दूर होत नाही असं दिसत आहे। बरोबर आहे ना, हा मराठीचा सण आहे आणि तुम्हाला सांगितलं की मराठीचा सण म्हणलं की प्रत्येक युवक आणि प्रत्येक घरातली व्यक्ती ही रस्त्यावर उतरणारच आणि मोठ्या उत्सवामध्ये सामील होणार। आपल्यासोबत राजभाऊ त्याचप्रमाणे गुड्डू पाटील यांनी संपूर्ण मनसेच्या हिशोबाने ज्या दहीहंडी स्पर्धा होत आहे युवा वर्गांचा जोश पाहून सगळ्यात मोठा अमरावती शहरामध्ये दहीहंडी चांगल्या प्रमाणात होत आहे। कॅमेरामॅन के साथ नासिर शाह, APG न्यूज, अमरावती।